शौक तर आमचं आजोबापासून चालू आहे. आमच्या आजोबाकडे पण पटाची जोडी होती आणि घोड्याची पण जोडी होती. हा शौक म्हणून सण्या करा. लोक बाकी काय करतात, पटाचे शौक व्यापार म्हणून सण्या करत असतात. जसा आपला जीव आहे तसा त्याचा जीव आहे. आपण त्याच्यावरही प्रेम केलं पाहिजे. ते कमी रुपयामध्ये घेऊन सण्या जास्त रुपयाचा बैल बनवण्याचा प्रयत्न करा. असं असते तुम्ही कमावता महिन्याचे 50,000 रुपये आणि 10 लाखाचा बैल घेता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी एकेबार या पटामध्ये आलो. तर आपल्यासोबत काही बैलगाडा मालक आहेत, तर त्यांना आपण त्या बैलाबद्दल आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारू. तर दादा, सर्वात अगोदर तुम्ही तुमचं नाव सांगा मला. माझं नाव आहे जयदेव भैयाजी खराबे, राहणार धानला. आणि जोडीचं नाव? आपले जोडीचे नाव आहे, याचं नाव आहे कबीर आणि त्याचं नाव आहे शिवा. हो का? आणि मग बाकीचे सहकारी? बाकीचे सर्व आपले मित्रमंडळी आहेत, कातकर आहेत. कातकरचं नाव काय आहे? राकेश बांधते, राकेशजी बांधते. तर धानला. खरेदी कुठली आपली? आपली खरेदी आहे एमपी ची. बैलाचं नाव सांगा अगोदर पहिलं. बैलाचं नाव आहे कबीर. कबीर हे आहे नरसिंगपूर. आणि तो? ते आहे शिवा, तोही पण एमपीचा आहे, बरघाट बालगडचा. तर मग काल पटावून आणले तर का सेकंद बनले आपले? आपले 35 सेकंद बनले. 35 सेकंद. मग आज किती नंबरला खेळणार आपली जोडी? आपली आज आहे 16 नंबरला. कोणासोबत विरोधी? विरोधी टेकेपारचेच आहे ते जोडी. अच्छा, कुणाचे आहे तर टेकेबारच्या नावाने खेळ. टेकेपारच्या नावानं आहेत. मग याच्या अगोदर कोटी खेळ झाला आपला? आपल्या याच्या अगोदर सर्व ठिकाणी झालेला आहे, पण कधी आतमध्ये असते कधी बाहेर असते. हार जीत होत राहते, परंतु आपलं किती नंबरला खेळले किंवा आपली जोडी 4 नंबर पर्यंत गेलेली आहे. 4 नंबरला शेरा टायगर बरोबर पण खिटाडीला पण होती. अच्छा. त्याच्यानंतर 8 नंबरला रागोर्ती केसवाड्यामध्ये होती. 7 नंबरला धानला चांना धानला या पटामध्ये पण होती. टॉपचा गेम आहे पटापचा. मग याच्या खिलाई वगैरे कसं काय? खिल्यामध्ये देत असतो आम्ही चना, गहू आणि अंडे, खारक, बदाम, जे आपल्याला जे मना वाटते ते द्यायचं. असं काही नाही आहे. दूध. शौक हा म्हणजे कधी आता नवीन आहे की अगोदर पासून? नाही, ते शौक तर आमचं आजोबापासून चालू आहे. आमच्या आजोबाकडे पण पटाची जोडी होती आणि घोड्याची पण जोडी होती. पण ते आता आमच्या याच्या अगोदर पटबंदीच्या अगोदर पण आमच्याकडे बैल होते, पण ते पटबंद झाल्यामुळे ते स्टॉप झाले, म्हणजे बुडे झाले. त्याच्यानंतर आता हे नवीन खरेदी केलेली आहे, 2022 मध्ये आणलेली. मग होडीला वगैरे काही नेते? नाही, होडीमध्ये नाही. होडीचे शौक नाही आपल्याला, फक्त सेकंदचा शौक आहे. आणि मग याच्या तुम्ही 12 म्हणजे फक्त पट्टासाठी विक्री आपला खरेदी आहे की 12 महिने आपल्या शेतीसाठी पण आहे काही? नाही, शेती वगैरे सेट आहे. शेतीसाठी आपल्याकडे ट्रॅक्टर वगैरे साधन आहे, सर्वच काही. फक्त आपण पटामध्ये हाकलतो म्हणजे परत. आणि आपल्याकडे 2 बैल आहेत, त्याचं नाव आहे एक लक्की आणि सुटर. ते पण गेम ते पण असते, ते या पटामध्ये नाही आणलेले आहे. गडेगावच्या पटलं मग गडेगावला नेऊ किंवा मग हेच पण जोडी नेऊ आम्ही. असं हे सेपरेट म्हणजे आपली आवड एक पटाची म्हणून बस पटासाठीच आणलेले आहेत आणि पटामध्येच हाकलतो आम्ही. तर माझं एक म्हणणं आहे काकाजी, का सर्वसामान्य जे नवीन जनता आहे, पटाच्या शौकीनवाले नवीन जोडी मालक जे या शौकांनी येणार आहेत, तर त्यांना का सल्ला देणार तुम्ही, करायचे की नाही? हा शौक सल्ला असा आहे की शौक तुम्ही करा, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. ते कसं आहे म्हणजे कमी रुपयामध्ये घेऊन सण्या जास्त रुपयाचा बैल बनवण्याचा प्रयत्न करा. कसं आहे, बाकी सारखं तुम्ही नको करा का तुमची जेवढी आवक आहे त्याच्याप्रमाणे वागा. नाहीतर कसं असते, तुम्ही कमावता महिन्याचे 50,000 रुपये आणि 10 लाखाचा बैल घेता, त्याच्यामध्ये कसं आहे मायनस तर होणारच आहे. म्हणून कमीत कमी रुपयाचा घ्या आणि जास्तीत जास्त रुपयाचा बनवा आणि मोजके तुम्ही पट करा. तुम्ही असं नाही का पट हा शौक म्हणून सण्या करा. लोक बाकी काय करतात, पटाचे शौक व्यापार म्हणून सण्या करत असतात. आज या पटामध्ये, दुसऱ्या त्या पटामध्ये, म्हणजे नेहमी कंटिन्यू चालत असते. त्यांचा पण जीव आहे, त्याच्या जीवाच्या हिशोबाने वागल्या पाहिजे. जसा आपला जीव आहे तसा त्याचा जीव आहे. आपण त्याच्यावरही प्रेम केलं पाहिजे आणि प्रत्येक जणांना आपापल्या हिशोबाने केला पाहिजे. असं नाही का तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. कसं होते कधी कधी की जोडीवरती तुम्ही पैसे लावता, त्याच्यामध्ये कधी मायनस होता, कधी तुम्ही कंटिन्यू जास्त रुपयाचा बैल घेता, पट हा कमी जास्त होत राहते. बैल कधी हारत असते, कधी जितत असते. त्याच्यामध्ये हारजीत होणारच आहे. आणि तुम्ही जास्त रुपये घेऊन सण्या जरी कमी रुपयाला विकत असाल तर तो शौक मायनस मध्येच राहणार आहे. तुमची माहिती मला चांगली वाटली आणि आपल्या व्ह्यूअर्सला पण कामाची वाटली. तर धन्यवाद काकाजी माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.